हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला. हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 3 टोमॅटो आणि 4 कांदे, लसूण, आले, ढोबळी मिरची आणि पनीर मसाला असं सगळं घेतलं आहे बघा हे. आणि पनीर मी घेतले 200 ग्रॅम. हे सगळं मी आता कट करून घेणार आहे. माझी कट करण्याची पद्धत बघा कशी आहे ही. हॉटेलमध्ये आपण हे गोल गोल कट करायचं असतं. हे हॉटेलमध्ये गोल गोल कट करून घेतात हे सगळं. आणि फ्राय पॅनमध्ये फ्राय करून घेतात तेलामध्ये. असे याचे मी गोल गोल काप काढलेत बघा. आणि त्याच्यात जे राहिलेलं आहे ते नंतर मी ग्रेव्हीसाठी यूज केले. टोमॅटोचे पार्ट आणि कांद्याचे पण राहिलेले आपण जे पार्ट आहेत ते सगळे हे असे मी टोमॅटो कट करून घेणार आहे. खूप छान आणि चविष्ट अशी ही पनीर टिक्का मसाला लागतो. ह्याच्यात आपल्यात खूप कमी ह्याच्यात साहित्यात पनीर टिक्का मसाला हा बनतो आहे हॉटेल स्टाईल. मी तिन्ही पण टोमॅटो असे कट करून घेतलेत आणि तेलातून आपण सगळे फ्राय करून काढणार आहे. अशा ज्या गोल गोल मी चकत्या केल्या त्याच्या टोमॅटोच्या. कांदा पण मी सगळा तसा कट करून गोल गोल कट करून घेऊन सगळ्या त्याचे पीसेस सगळे मी रिकामे करून घेणार आहे. कांदा पण मी असा टोमॅटोसारखा गोल गोल कट करून घेतला. राहिलेले नंतर मी ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे त्याचा. सगळे कांदे पण मी अशा पद्धतीनेच कट करून घेणार आहे. सगळे असे सुट्टे करून घेणार आहे पीसेस. आणि तेलात हे पण कांदा पण मी फ्राय करून घेणार आहे. राहिलेले पण कांदे असेच कट करून घेणार आहे मी. ढोबळी मिरची आपण उभे पण काप करू शकतो आणि ह्याचे चौकोनी काप पण करू शकतो. मी उभे काप केलेत कारण फ्राय करायसाठी चांगले वाटतात म्हणून. आपण ह्याचे चौकोनी पण पीसेस बनवू शकतोय. पण मी जे उभे काप करून घेतलेत. आपला कांदा उभा कांदा आपण चिरतोय तसा सगळे आणि त्याचे बी वगैरे सगळे काढून घेतलेत त्याचे मी. सगळ्या मिरच्या मी अशाच कट करून घेणार आहे. आणि ग्रेव्हीसाठी बघा मी कांदा, आले, लसूण, टोमॅटो आणि भरपूर सारी अशी फ्रेश अशी कोथिंबीर वापरल्या. आणि सगळं मी याची ग्रेव्ही बनवून घेतली मिक्सरवरती. मिक्सरवरती मी याची सगळी ग्रेव्ही बनवून घेतली. आपण जे सगळे कट केलेले सामान आहे ते सगळं फ्राय पॅनमधून तेलातून सगळं फ्राय करून आपण काढणार आहे आता. त्याच्यासाठी मी गॅसवरती बघा हाय फ्लेमवरती मी फ्राय पॅन ठेवला आहे. मी तुपाचा वापर केला आहे. तुम्ही बटर पण वापरू शकता या भाजीसाठी. मी तूप आणि थोडंसं तेल घातलं 1 चमचा. ह्याच्यातच मी सगळ्या भाज्या फ्राय करून घेणार आहे. तूप आपलं गरम झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्याच्यातून पनीर ह्याच्यातून काढून घेतले. ह्या तुपातून गोल्डन ब्राऊन रंगावरती थोडंसं पनीर थोडंसं फ्राय झाल्यानंतर मग मी त्याच्यात भाज्या ॲड करणार आहे. सगळ्या भाज्या तुपातून फ्राय करून घेणार आहे. तुपाने एक वेगळी टेस्ट येते आपल्या भाजीला. बटर जरी वापरलं ऑप्शन आहे आपल्याला, बटर पण वापरू शकतो. आणि तूप आणि बटर नसलं तर तेल पण वापरू शकतो आपण.
ह्या भाज्यासाठी मी फक्त हे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आपण याचे मोठे पीस पण बनवू शकताय. थोडेसे तुपामध्ये गोल्डन ब्राऊन रंगावरती मऊ जरा झाल्यानंतर मी पनीर काढून घेणार आहे त्याच्यातून. एक 5 मिनटं मी पनीर फ्राय करून घेतल्यानंतर पनीर काढून घेणार आहे त्याच्यातून. पनीर मी काढून घेतले सगळं त्याच्यातून फ्राय पॅनमधून. त्याच्यात थोडंसं मी आता तेलाचा वापर केला आहे भाज्या हे करण्यासाठी. कारण नुसतं फक्त तूप वापरल्यानंतर धूर खूप होतो म्हणून मी थोडंसं त्यात तेल ॲड केले. अजून थोडंसं तूप पण मी वापरलं याच्यासाठी, भाज्या खूप आहेत त्यामुळं. पहिल्यांदा मी कांदा फ्राय करून घेणार आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपण फ्राय करून घ्यायचा आहे. अशी भाजी बनवलं तर सगळेजण आवडीने खातील पनीरची. आपण रेग्युलर फक्त कांदा टोमॅटो याची ग्रेव्ही करून बनवून जी भाजी बनवतो त्याच्यापेक्षा ही वेगळं काहीतर ढाबा स्टाईल अशी जर पनीर टिक्का मसाला बनवला तर सगळी लहान आणि मोठी घरातील सगळी लहान मुलं आणि मोठी माणसं सगळीजण आवडीनं खातील ही भाजी. खूप छान बनते आणि भाज्या पण आपल्या पोटात त्यामुळे जातात. गोल्डन ब्राऊन कांदा झाल्यानंतर मी काढून घेतला आहे कढईतून. कांदा काढून घेतल्यानंतर मी त्याच्यात आता ढोबळी मिरची ॲड करून घेणार आहे. ढोबळी मिरची पण मी फ्राय करून घेणार आहे. थोडी मऊ शिजल्यानंतर मऊ झाल्यानंतर मग मी याच्यातून ढोबळी मिरची काढून घेणार आहे. आणि आपला लास्टला इंडिग्रेट आहे आपला टोमॅटो. कारण टोमॅटो पहिला जर टाकला तर खूप मऊ होऊन जाईल म्हणून मी टोमॅटो ठेवला आहे पाठीमागं. सगळ्यात लास्टला टोमॅटो आपण टाकून घ्यायचं आहे. याच्यावरती थोडंसं झाकल्यानंतर एक 5 मिनटानंतर एक वाफ दिल्यानंतर ढोबळी मिरची आपण काढून घेणार आहे. थोडंसं मऊ होईपर्यंत, कारण पनीर आपलं फास्ट शिजणार आणि ढोबळी मिरची जरा वेळ घेणार शिजायला, म्हणून मी अगोदरही थोडीशी 80% फ्राय करून घेऊन शिजवूनच घेतली त्याच्यातली. थोडीशी मऊ झाल्यानंतर मी त्याच्यातून काढून घेणार आहे ढोबळी मिरची. अजून एक 5 मिनटं मी ठेवली आहे. पाणी सुटेपर्यंत थोडंसं मऊ होईपर्यंत ढोबळी मिरची फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो ॲड करणार आहे. टोमॅटोचे आपण गोल गोल केलेले पीसेस त्याच्यात ॲड करून घ्यायचे आणि मऊ करून घ्यायचे त्याच्यातच. टोमॅटो पण आपला पूर्ण मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि लास्टला आपण त्याच्यात सगळं आपण मऊ करून घ्यायचं. नंतर आपण त्याच्यात ग्रेव्ही टाकायची कांदा टोमॅटोची. थोडी मी वाफ देण्यासाठी त्याच्यावरती झाकून घेतले कढईवरती. चांगला आपला टोमॅटो पण मऊसूत शिजला आहे. आता आपण हे सगळं काढून घेणार आहे. आपण जो कांदा फ्राय केला आहे त्याच्यातच हे सगळं काढून घेणार आहे. आणि त्याच पॅनमध्ये आपण आता जी आपण ग्रेव्ही बनवली ती ग्रेव्ही फ्राय करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. सगळं आपण एकत्र काढून घेतलं आहे बघा हे.
अजून थोडंसं मी तूप याच्यात 1 चमचा ॲड केले. थोडं थोडं करत मी ॲड करत गेले याच्यात. थोडंसं तेल पण ॲड केलं आहे बघा ह्याच्यात मी, कारण तुपानं पूर्ण तिखट लागणार नाही जास्त, म्हणून थोडंसं तेल पण याच्यात आपण ॲड केलं आहे. ऑप्शन तुपाला बटर आणि तेल ऑप्शन आहे, दोन्हीपैकी आपण काही पण यूज करू शकतो आहे. आणि जी आपण मग अशी ग्रेव्ही बनवली तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण ही ग्रेव्ही आपण आता सगळी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे. पूर्ण त्याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. ही ग्रेव्ही आपण 5-1 मिनटं शिजवून घ्यायची याच्यात तेलामध्ये ह्या आणि तुपामध्ये. आणि नंतर मग आपण त्याच्यात आपण ज्या फ्राय करून भाज्या साईडला ठेवल्या त्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे. या ग्रेव्हीमध्ये आपण थोडासा 1 चमचा मीठ टाकले खाण्याचं, थोडंसं चवीनुसार आपण मीठ त्यात ॲड करून घ्यायचं आहे. आणि गोड साखर, ही गोड साखर पण मी ॲड केली याच्यात थोडीशी चवीसाठी. आणि ह्याच्यात आपण खवा पण ॲड करू शकतो आहे. आता मी या भाजीमध्ये आजच्या खवा नाही ॲड केलेला, अवेलेबल नाही आहे म्हणून. पण खवा ॲड केल्यानंतर पूर्ण हॉटेल स्टाईल मस्त अशी भाजीला चव येते, म्हणून त्याच्यात आपण खवा पण ॲड करायचा असतो. आणि लास्टला आपण याच्यात पनीर मसाला टाकून घेणार आहे. पनीर टिक्का मसाला घालायचा आहे. पनीर मसाला मी घातला ह्याच्यात आत्ता. पनीर टिक्का मसाला ह्याच्यात आपण ॲड करून घ्यायचा आहे. आणि सगळे तेल सुटेपर्यंत आणखीन एकदा हलवून घेऊन याचा कच्चेपणा पूर्ण ग्रेव्हीचा आपला कमी झाला पाहिजे. पूर्ण तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची. 5 मिनटं मी झाकण लावून हे शिजवून घेणार आहे. आता बघा किती छान कलर आला आहे भाजीचा. लास्टला याच्यात आपण लाल तिखट थोडंसं घालून घेणार आहे चवीनुसार. चवीनुसार आपण लाल तिखट आणि हळद पण वापरायची आहे थोडीशी याच्यासाठी, कलरसाठी ग्रेव्हीच्या. पूर्ण तेल रिलीज होईपर्यंत ही ग्रेव्ही आपण परतून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम. कच्चेपणा ह्याच्यात ठेवायचाच नाही जरासुद्धा. मी 1 चिमूटभर हळद पण ह्याच्यात ॲड केली आहे. थोडीशीच हळद घातली ह्याच्यात मी. आता बघा तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे आपलं भाजीचं, ग्रेव्हीचं. आता मी ह्याच्यात सगळ्या भाज्या ॲड करून घेणार आहे. आपण फ्राय करून साईडला काढून ठेवल्यात त्या सगळ्या भाज्या, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, या भाज्या आपण ह्याच्यात ॲड करून घ्यायच्या. आणि जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे ग्रेव्हीची तेवढं आपण पाणी ह्याच्यात वापरू शकता, किंवा नाही वापरलं तरीसुद्धा चालतं आहे. पण मी थोडंसं ह्याच्यात पाणी वापरलं आहे, कारण आमच्यात थोडीशी थिक अशी पातळ, थोडीशी दरदरीत आणि थिक अशी भाजी आमच्यात आवडते, त्यामुळे मी थोडंसं ह्याच्यात पाणी ॲड केले. तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालते, कारण पनीर ऑलरेडी आपलं फ्राय झालेलं आहे. ह्याच्यात आपण पनीर जरी नुसतं ॲड केलं तरीसुद्धा चालते. काजू वापरला तरी मसाल्यात चालतो आहे, ऑप्शनल आहे. अवेलेबल असलं तर वापरायचं, नसलं तर नाही वापरलं तरी चालेल. थोडंसं मी पाण्याच्यात घालून घेतले, कारण आपल्या भाज्या थोड्याशा जरा कच्च्या असणार आहेत त्या शिजण्यासाठी. भाजी थोडीशी मी शिजवून घेणार आहे आणि लास्टला पनीर ॲड करणार आहे त्याच्यात, कारण पनीर शिजायला काही वेळ लागणार नाही, आपण फ्राय करून घेतलेच ऑलरेडी. अजून थोडंसं मी पाणी घातले, कारण भाज्या आणि भाताबरोबर खायला थोडीशी ग्रेव्ही थिक पाहिजे मला, म्हणून मी त्याच्यात थोडंसं अजून पाणी ॲड केले. तुम्ही नाही केलं तरी चालेल, आहे अशी पण आपण बनवू शकतो आहे. पूर्ण हॉटेल स्टाईल बनते.
थोडंसं 5 मिनटं त्याच्यावरती मी झाकून ठेवून एक वाफ देऊन घेणार आहे. आता बघा कसा आला आहे कलर याला, किती छान अशी ग्रेव्ही आपली दिसते. मस्त तेल रिलीज झाले त्या ग्रेव्हीला. आता आपण ह्याच्यात लास्टला पनीर ॲड करू शकतोय. मीठ चवीनुसारच टाकायचं आहे, त्यामुळे तुम्ही त्याची टेस्ट बघू शकताय मिठाची आणि गोड साखरेची पण. जेवढं गोड हवं आहे तेवढं आपण बनवू शकतो आहे. मी आणखीन थोडीशी साखर टाकली त्याच्यात, कारण मला जरा थोडंसं कमी गोड वाटलं म्हणून. पनीरची भाजी थोडीशी गोडसर असल्यानंतरच छान टेस्ट लागते त्याची. लास्टला आपण हे तळून ठेवलेलं पनीर, फ्राय करून ठेवलेलं पनीर त्याच्यात ॲड करून घेणार आहे. सगळ्या ह्याच्यात काजू पण तुम्ही टाकू शकताय, ग्रीन पीस पण टाकू शकताय. ह्याच्यात काजू आणि ग्रीन पीसपेक्षा आहे अशी पनीरची भाजी बनवून जर बघितले तर खूप छान आणि मस्त एकदम टेस्ट लागते बघायची. चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान. आणि आपण ही पनीरची भाजी रोटी, नान आणि चपातीबरोबर खाऊ शकताय. भाताबरोबर पण, राईसबरोबर पण, जिरा राईसबरोबर पण खाऊ शकताय. खूप छान अशी टेस्ट लागते.